नमस्कार, मी ॲडव्होकेट वामन सदाशिवराव चटप, राजुरा मतदारसंघाचा माजी आमदार, शेतकरी संघटनेचा माजी प्रांताध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्षाचा माजी प्रांताध्यक्ष आणि सध्या विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विदर्भ राज्य मिळवणाऱ्या चळवळीचा अध्यक्ष। सध्या महाराष्ट्रातील 17ही कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कापूस या पिकाची प्रचंड कोंडी झाली आहे। याचं कारण असं, कोरोना या नावाच्या या महामारीमुळे देशभर जगभर कोरोनाचं थैमान आहे। त्यामुळे गेली 1.5 महिना ही CCIची कापूस संकलन केंद्रावरील खरेदी बंद होती। कॉटन ग्रोअर्स महासंघाची सुद्धा खरेदी बंद होती। त्यामुळे कापूस जवळजवळ 40% शेतकऱ्यांच्याकडे आज घरी साठलेला आहे। कापूस हे पीक ठेवायला जागा जास्त लागते, अतिउन्हात त्याचा हेही होऊ शकतो, भडकाही उडू शकतो। आणि दुसऱ्या बाजूला आता रोहिणी नक्षत्र 24 तारखेपासून सुरू होते आणि पुढचा कापसाचा हंगाम साधारण 7-8 जूनपासून मृग नक्षत्रापासून सुरू होतो। अशा सगळ्या विवंचनेत कापसाचं विपणन व्हायचं आहे, विकला जायचा आहे कापूस। मागे ज्या शेतकऱ्यांनी 28 फरवरीपर्यंत विकला त्यांचे अजून पैसे मिळायचे आहे CCIकडनं। तिसऱ्या बाजूला आहे हा 40% कापूस हा बाजारात पाठवायची गरज आहे। आज देशामध्ये कापूस खरेदीची व्यवस्था CCI मार्फत सुरू आहे। CCIचे FAQ कापसाचे दर 5,550 रुपये आहे, पण केंद्रांची संकलन केंद्रांची खरेदी केंद्रांची संख्या ही खूपच तोकडी आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये पाऊस तोंडावर आला आहे। रोहिणी नक्षत्र 24 तारखेला सुरू होते आणि कापूस ठेवायचा कसा, विकायचा कसा। आणि आज तर जी म्हणून खरेदी केंद्र आहे ती प्रचंड तोकडी आहे। म्हणून आम्ही 22 मेला महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यामध्ये कापूस जलाव आंदोलन, घराघरात 5 माणसं आवारात येऊन किंवा रस्त्यावर येऊन कापूस जाळून हे आंदोलन करणार आहोत, जेणेकरून शासनाचं याकडे लक्ष वेधायचं आहे। आम्ही चळवळ म्हणून गेल्या 30 तारखेला राज्यातील मुख्यमंत्री, राज्याचे सहकार आणि पणन मंत्री आणि कापूस उत्पादक जिल्ह्याचे 17ही पालकमंत्री, कापूस उत्पादक जिल्ह्याचे 21 खासदार या सर्वांना ईमेल करून आम्ही आमची कापसाची व्यथा त्यांचे समोर मांडली आहे की तातडीने कापूस संकलन केंद्र वाढवावी। कापूस संकलन केंद्रावर 20 गाड्या, ट्रक, ट्रॅक्टर, मेटॅडोर घेण्याची जी संख्या आहे ती वाढवावी, ते बंधन हटवावं। शिवाय आता शेतकऱ्यांच्या पुढे विपणनाचा मोठा प्रश्न हा फरतड किंवा नॉन FAQ कापसाचा आहे, कारण CCI ही केवळ फक्त FAQ दर्जाचाच कापूस खरेदी करते। आणि म्हणून आम्ही 30 एप्रिलला देशाचे कृषी मंत्री आणि देशाच्या वस्त्रोद्योग मंत्री अनुक्रमे माननीय नामदार तोमर साहेब आणि माननीय नामदार स्मृती इराणी यांनाही ईमेलद्वारे पत्रव्यवहार केला आहे। जवळजवळ 1,500च्या वर पत्र 17ही जिल्ह्यातून सर्व मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना, खासदारांना, मुख्यमंत्र्यांना, पणन मंत्र्यांना आणि केंद्रीय वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्र्यांना पाठवलेली आहे। अजूनपर्यंत शासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही। खरं म्हणजे या देशात जी व्यवस्था आहे शेतमालाच्या भाव ठरवण्याची, ती भाव ठरवण्याची व्यवस्था राज्यातले कृषी विद्यापीठं, 6ही विद्यापीठं हे राज्य सरकारला पिकवायचा उत्पादन खर्च कळवते। त्या आधारावर राज्य सरकार केंद्राकडे आधारभूत भाव, मिनिमम सपोर्ट प्राईस ठरवण्यासाठी आग्रह धरते आणि त्याप्रमाणे यावर्षीचा कापसाचा उत्पादन खर्च
8,000च्या वर आहे आणि ठरलेले FAQ कापसाचे भाव हे 5,550 आहे। CCIची खरेदी ही 1.5 महिना बंद होती। कापूस उत्पादकांच्या महासंघाची काही खरेदीची व्यवस्था 1.5 महिना बंद होती। त्यामुळे बाजारात कापसाचे भाव पडलेले आहे। एका बाजूला चीनसारखा मोठा आपली निर्यात स्वीकारणारा म्हणजे आयात करणारा कापूस रुई आयात करणारा देश कोरोनाच्या दडपणाखाली आहे, त्यामुळे निर्यात बंद आहे आणि बाजारात कापसाचे भाव पडलेले आहे आणि उत्पादन खर्च 8,000च्या वर असल्यामुळे CCIलाच कापूस विकला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे। आणि या संबंध पार्श्वभूमीवरती आम्ही केंद्र आणि राज्य सरकारांकडे सातत्याने मागणी करत आलो आहे। केंद्र ही आधारभूत किंमत ठरवायची व्यवस्था सरकारची आहे। ज्या वेळेला बाजारातले भाव पडतात, आधारभूत किमतीच्या खाली येतात, तेव्हा ढवळाढवळीच्या किंवा इंटरव्हेन्शन स्कीम खाली केंद्राने किंवा आवश्यक असेल तर राज्यांनी हा कापूस खरेदी केला पाहिजे। यातल्या 4-5 गोष्टीचा खुलासा किंवा 4-5 बाबतीत निर्णय करायची गरज आहे। एक, आता कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडला आहे। त्याचा कापूस 40% घरामध्ये आहे, तो संपूर्णपणे विकत घ्यायची केंद्र सरकारने व्यवस्था करावी। सरकारने ज्या तऱ्हेने FAQ कापूस 5,550 दरांनी घ्यायचं मान्य केलं आहे, आखूड धाग्याचा कापूस 4,755 रुपयांनी घ्यायचं मान्य केलं आहे, पण केंद्र तोकडी आहे, अपुरी आहे आणि म्हणूनच सरकारने तातडीने कापूस संकलन केंद्र CCIची खरेदी केंद्र वाढवायची गरज आहे। त्याला असणारं 20 गाड्यांचं बंधन हटवून टाकायचं आहे। नॉन FAQ कापसासाठी म्हणजे फडतरसाठी एक वेगळी ग्रेड, किमान आखूड धाग्याच्या कापसासाठी जेवढे दर आहेत 4,755 तेवढे ठरवण्याची गरज आहे, कारण हा नॉन FAQ कापूससुद्धा 23.5 mm रुईच्या तंतूचा आहे, धाग्याचा आहे आणि हेही करायची गरज आहे। चौथीकडे 28 फरवरीपासून कापसाचे CCIचे चुकारे मिळाले नाही, तेही तातडीने देण्याची गरज आहे। शिवाय ज्या भागामध्ये कापूस संकलन केंद्र उभीच होऊ शकत नाही, करत नाही किंवा केली जात नाही किंवा अस्तित्वात नाही, त्या भागामधील शेतकऱ्यांनी कापूस जर का व्यापाऱ्यांना विकला असेल तर त्यांनी प्रत्यक्ष विकलेल्या भावाची पट्टी आणि केंद्राचा असणारा दर यातील फरक देण्याची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारांनी करावी, ज्याला आम्ही भावांतर असं म्हणतो। या सगळ्या बाबीचा विचार करता सरकारने ही केंद्र जर पाऊस पुढे येतोय म्हणून तातडीने कापूस खरेदी संपवायची असेल तर सकाळी 7 पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही कापूस संकलन केंद्र सुरू ठेवली पाहिजे। अन्यथा आधीच ज्याला आम्ही वऱ्हाड सोन्याची कुऱ्हाड म्हणतो अशा पश्चिम विदर्भामध्ये अमरावती विभागामध्ये वऱ्हाडामध्ये 12 वर्षात 35,000 शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यासह आत्महत्या केल्या आहे। याचं मुख्य कारण जे म्हणून 6 अहवाल उपलब्ध आहे त्यात कर्ज थकलं, सक्तीच्या जप्तीची वसुलीची बँकेची नोटीस आली की शेतकरी जगला असतो, शेजाऱ्यात नातलगात मेरकऱ्यात लाज जाईल, गावात बदनामी होईल म्हणून आत्महत्या करून मरू लागले। आज जर का या कापसाची व्यवस्था परिपूर्णपणे लावली गेली नाही, आहे तो शेतकऱ्याकडील कापूस परिपूर्णपणे शेवटच्या बोंडापर्यंत खरेदी केला गेला नाही तर मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या जे सत्र सतत सुरू आहे ते परत वाढण्याची शक्यता आहे। आणि म्हणूनच उपाययोजना म्हणून ज्या तऱ्हेने आपण कोरोनाशी अख्खा देश अख्खं राज्य युद्ध पातळीवर लढतोय, माणूस वाचवायचा प्रयत्न करतोय, तसंच कापसाच्या खरेदीच्या बाबतीत युद्ध पातळीवरती सरकारने व्यवस्था करावी।
ही केली तरच कापूस उत्पादक शेतकरी जगेल, अन्यथा कापूस उत्पादक शेतकरी हा आत्महत्येचा बळी ठरण्याची शक्यता आहे। आणि म्हणून प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर म्हणून सरकारने तातडीने ही व्यवस्था करण्याची गरज आहे। आणि म्हणून आम्ही 22 तारखेला एक प्रतिकात्मक आंदोलन म्हणून, कारण आम्हाला आता रस्त्यावर येता येत नाही, मोर्चे काढता येत नाही, रास्ता रोको करता येत नाही, वेगवेगळे आंदोलनं आम्हाला उपयोगी आणता येत नाही, म्हणूनच घरात राहा, सुरक्षित राहा या दृष्टीने म्हणून आम्ही आपल्याच अंगणामध्ये 17 जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या घरापुढच्या रस्त्यावर 5 माणसं संपूर्णपणे कायदा पाळून आपल्या घरात असणारा बोचकाभर कापूस जाळण्याचं आंदोलन 17ही कापूस उत्पादक जिल्ह्यात करतोय। आणि या निमित्ताने पुन्हा सरकारचं लक्ष या मुद्द्याकडे, या कापसाच्या पिकाकडे, कापसाच्या विपणन व्यवस्थेकडे, कापसाच्या चुकाऱ्याकडे वेधण्याचा प्रयत्न करतोय। आणि आज जर का नॉन FAQ कापसाला, फरतळ कापसाला एक विशिष्ट ग्रेड ठरवून आखूड धाग्याच्या कापसा एवढा 4755 भाव मिळाला तर ही पुढील वर्षासाठी परत आंदोलनाची घसघस, शेतकऱ्यांचा तगादा राहणार नाही। आणि उलट व्यापाऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही, कारण शेवटी पर्यायी व्यवस्था लागते। पर्यायी व्यवस्था म्हणजे सरकारची क्षमता संपली, सरकारची व्यवस्था संपली, सरकारचा त्यासाठी असणारा निधी संपला तर शेतकऱ्यांना कापूस विकायला दुसरा पर्याय लागतो आणि दुसरा पर्याय हा व्यापारीच आहे। आणि म्हणून सरकारने जर का नॉन FAQ किंवा फरतडला ग्रेड ठरवून दिली तर त्याच्या खाली 4755च्या खाली कापूस देशभर विकला जाणार नाही आणि आपोआपच व्यापारी त्या बरोबरीने त्याच्या आसपास खरेदी करतील। म्हणजे यातून शेतकऱ्यांच्या कापसाचं परिपूर्णपणे विपणन होईल, शेतकऱ्यांची लूट थांबेल आणि शेतकऱ्याला पुढच्या हंगामाला कोरोनाचं संकट डोळ्यापुढे ठेवून समोर जाताना एक आव्हान पेलून समोर जावं लागणार आहे। आणि माझी सर्व शेतकरी भावांना, कापूस उत्पादक शेतकरी भावांना आवर्जून विनंती आहे की जसं टिळक म्हणतात, प्रसंगी ज्याचे नीतिमत्व ढळत नाही तोच खरा नीतिमान। शेतकरी हा उद्योजक आहे, शेतकरी हा अन्नदाता आहे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। म्हणून आपण कितीही वाईट प्रसंग आला, नैराश्य आलं, कर्जमुक्तीमुळे, कर्जमाफीमुळे, कर्जाच्या ओझ्यामुळे आपल्याला अजून काही मानसिक त्रास झाला, हताशपणा आला, निराशपणा आला तर यातून आपण घाबरून जाऊ नये, या प्रसंगाला समोर जावं, समोर जायची हे करावी आणि आत्मसत्तेसारखं वाईट हत्यार आपण वापरू नये अशी मी पुनश्च सर्व शेतकरी भावा बहिणींना, शेतमजूर भावा बहिणींना, ज्याचं पोट शेतीवर आहे अशा सगळ्या घटकांना आवर्जून विनंती करतो। आणि जाताना एवढं सांगतो की हे कोरोनाचं संकट हे राष्ट्रीय नाही तर हे जगव्यापी संकट आहे। राष्ट्रीय स्तरावर याचा निपटारा करायसाठी शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी असेल, शेतमजूर असेल, शेतमजूर भगिनी असतील, शेतकरी भगिनी असतील किंवा शेतीशी संबंधित 12 बलुतेदार असतील, यांनी नाकाला रुमाल बांधावा किंवा मास्क घालावा, कटाक्षाने बांधावा, शिवाय सोशल डिस्टन्सिंग पाळावं, शक्यतोवर आपण अंतर ठेवून घरातही वावावं। जेव्हा जेव्हा आपल्याला काम पडते, जेवणाची वेळ असेल, न्याहारीची वेळ असेल, सकाळची वेळ असेल, त्या प्रत्येक वेळी आपण हात धुवूनच आपण आपला जेवणाचा, न्याहारीचा कार्यक्रम केला पाहिजे। तसेच पेरणी करताना सरत्याची लांबी थोडी लांब ठेवावी, म्हणजे जेणेकरून पेरणी करणाऱ्या भगिनीचा पेरणाऱ्या शेतकरी भावाशी विशेष सोशल डिस्टन्सिंग ठेवून पेरणीचा व्यवस्थित कार्यक्रम आटोपला जाणार आहे। ही सर्व कामे शेतकऱ्यांनी या कोरोनाच्या लढ्यातही मैहुना म्हणून त्याच तातडीने त्याच तत्परतेने समोर जायची गरज आहे। आणि आपला हा प्रपंच, आपला शेतीचा प्रपंच, आपला धंदा उद्योग उदीम त्याच तऱ्हेने मन लावून करायचा आहे। आणि माझी शासनाला दुसरी विनंती आहे की आता आपल्या कर्जमाफीचं घोडं परिपूर्ण झालं नाही, आपण 68,000 कोटीचा
उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ केलं, तसंच शेतकऱ्यांचं वाचलं एवढं कर्ज कायमचं संपवून त्याचा सातबाराही कोरा करून त्याला चिंतामुक्त करण्याचं कामसुद्धा या निमित्ताशी शासनाने करायचं आहे। एवढी विनंती वजा मागणी मी सरकारकडे करतो। मी आधी सूचना केलेल्या गोष्टीकडे कापसाच्या नाणेफेकी भावासाठी, भावांतरासाठी, पूर्णवेळ कापूस खरेदी एक शेवटच्या बोंडापर्यंत सुरू ठेवण्यासाठी, सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत कापूस खरेदी सुरू ठेवण्यासाठी, कापसाचे संकलन केंद्र वाढवण्यासाठी म्हणून पुनश्च मागणी वजा विनंती करतो आणि इथेच थांबतो। नमस्कार।